हातगाव येथील सुरेश जोगडे हे मागील 6 दिवसांपासून विविध मागण्या आणि ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी बेमुदत आंदोलन करत आहेत। मात्र आता हे आंदोलन संशयाच्या भोवऱ्यात अडकताना दिसत आहे। कारण गावकऱ्यांमध्ये आणि सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे की हे आंदोलन केवळ प्रसिद्धीसाठीची स्टंटबाजी आहे। या चर्चेला कारण ठरले आहे सुरेश जोगडे यांचे चिरंजीव अक्षय सुरेश जोगडे, जे सध्या हातगाव ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत। त्यांनी आजपर्यंत ग्रामपंचायती विरोधात शेकडो तक्रारी केल्या आणि नंतर त्या परत घेतल्या आहेत। हीच बाब सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे। तक्रारी केल्यानंतर त्या परत घेण्यामागचे नेमके कारण काय, यावरून सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत। शिवाय सुरेश जोगडे यांनी आजवर माहितीच्या अधिकाराअंतर्गत ग्रामपंचायतीत शेकडो अर्ज दाखल केलेत। माहिती मिळाल्यानंतरही त्यांनी कुठलेही ठोस पाऊल न उचलल्यानं त्यांच्याही भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। त्यामुळे त्यांचं हे आंदोलन खऱ्या अर्थानं ग्रामहितासाठी आहे की आगामी निवडणूकपूर्ण राजकीय रणनीती यावरही चर्चा सुरू झाली आहे। सरकार मासा न्यूज या संस्थेशी बोलताना एका ग्रामपंचायत सदस्याने नाव न घेण्याच्या अटीवर 2 परत केलेल्या तक्रारींचे लिखित पुरावे सादर करत स्पष्ट केले की वार्ड क्रमांक 3 मध्ये वरघट ते जामणिक त्यांच्या घरापर्यंत रस्त्याच्या कामाविषयी केलेली तक्रार परत घेण्यात आली होती। तसेच सामान्य निधीतून प्रवीण इंगळे यांच्या घरापासून गाजरे यांच्या घरापर्यंत रस्त्याच्या कामावरील तक्रारही मागे घेण्यात आली। प्रतिनिधी अहेम रजा, NTV न्यूज मराठी, मूर्तिजापूर।